श्री स्वामी समर्थ. तर चला, आज मस्त मी तुम्हाला शेरण्याची भाजी दाखवणार आहे. तर शेरण्याच्या भाजीसाठी आपण ओले तुरीचे दाणे आणि शेरण्या वापरलेल्या आहेत. तर शेरण्या कशा असतात, तर ह्या अशा गोल शेरण्या असतात आणि ह्या रात्री आपण अशा चिरून ठेवायच्या आणि थोड्याशा मोठ्या आकारात किंवा जसं वाटलं तसे आपण त्याचे आकार करू शकतो. मी अशा लंब्या लंब्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातल्या मी आता भातानं बिया काढणार आहे. हातानं किंवा तुम्ही चमच्याने काढल्या चालतात. थोडंसं गरम पाणी ठेवलं, त्या गरम पाण्यात थोडीशी हळद आणि मीठ टाकलं मी आणि रात्री भिजवताना पण थोडंसं मीठ टाकलंच होतं आणि त्यामध्ये ज्या शेरण्या मी पूर्ण त्याच्या बिया काढून घेतल्या ना, तर त्या मी शिजायला टाकल्या. आता इकडे मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, 3-4 हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि सोबतच थोडंसं जिरं याची आपण छान अशी म्हणजे पेस्ट तयार करून घेणार आहे. कारण ही पेस्ट भाजीला छान लागते. याच्यात लाल तिखट सहसा टाकत नाही, पण मी थोडंसं टाकणार आहे. कारण हिरव्या मिरचीनं थोडंसं हिवाळ्यामध्ये जास्त त्रास होतो, म्हणून थोडीशी हिरवी मिरची आणि थोडंसं मी लाल तिखट पण वापरणार आहे. तर असा मस्त आता आपण मिक्सरमधून हे बारीक करून घेऊ. तर याची पेस्ट आहे ना, ती छान बारीक झाली पाहिजे. आपल्याला उबड नको, ती बिलकुल एकदम पाणी टाकून आपण बारीक करून घेणार आहे. आता या भाजीसोबत तुम्ही म्हणजे तुरीच्या दाण्यातसुद्धा ही भाजी होते, सुक्या तुरीच्या दाण्यात. आणि चवळी असते ना, तर चवळीच्या सुक्या दाण्यात म्हणजे रात्री तुम्ही भिजू घालून दुसऱ्या दिवशी शेरणे आणि चवळीचे दाणे किंवा तुरीचे दाणे किंवा हरभरे हे रात्री भिजू घालून द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीनं भाजी करायची. आता आपले हे जे दाणे आहेत ना, ते हे ओल्या तुरीचे दाणे आहेत. कारण आता सीझन चालू आहे तुरीच्या दाण्यांचा. तर आता मी हे कच्चेच दाणे छान मिक्सरमधून म्हणजे बारीक नाही आहे, फक्त तेवढ्यापुरते ओबड. आता तुम्ही हे दाणे तुम्ही तसे पण टाकू शकता किंवा थोडंसं बारीक पण करू शकता. तर असं मस्त मी करून घेतलेलं आहे आणि आता आपल्या शेरण्या पण छान शिजलेल्या आहे. आता आपण त्याचं पाणी बाजूला काढून ठेवू, कारण थोडंसं शेरण्या काही कडसर पण असतात आणि आपण त्यातलं म्हणजे पाणी काढून घेतल्यानंतर ते पाणी वापरणार नाही आपण, कारण भरपूर कडू लागतात. मग ते आपण आता तेल ठेवलं, तेलामध्ये जिरं, मोहरी आणि चांगले तडतडू द्यायची ती वाली जिरे आणि मोहरी जेव्हा तडतडते ना, तेव्हा भाजीला एकदम व्यवस्थित होतं. त्यानंतर थोडंसं मी लाल तिखट टाकणार आहे आणि थोडीशी हळद टाकणार आहे. तुम्ही इथं लाल तिखटसुद्धा करू शकता आणि एक्स्ट्रा वापरू शकता. आणि त्यामध्ये छान आपल्या ज्या वाफवलेल्या शेरण्या त्या टाकून देणार आणि थोडीशी त्यांना वाफू द्यायची आणि वाफ आल्यानंतर थोड्या वेळानं आपण त्याच्यामध्ये जे आपण पेस्ट तयार केली ना, ती पेस्ट टाकणार आहे. त्याच्या आधी मी थोडासा मसाला टाकलेला आहे, थोड्याशा मीठ टाकलेलं आहे थोडंसं. आता मीठ आपण शेरण्या भिजू घालताना सुद्धा टाकलं होतं, शेरण्या शिजवताना सुद्धा टाकलं होतं. त्यामुळे थोडंसं म्हणजे वापरून जसं योग्य रीतीनेच वापरायचं आहे. आता जी तुरीच्या दाण्याचं आपण सगळं वाटून घेतलं होतं ना, आता ते आपण थोडंसं भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि त्याला एक वाफ येऊ देणार आहे छान. आणि वाफ आल्यानंतर मग आपण जी पेस्ट केली होती ना, ती टाकणार आहे. आता ही तुम्ही तुमच्या पद्धतीनं म्हणजे अलग पण करू शकता. हे आपल्या म्हणजे पद्धतीने जसं वाटेल तसं करायचं. थोडीशी मी वाफ केल्यानंतर छान अशी जशी सुक्की पण भाजी खायला खूपच छान लागते बरं ही. फक्त शेरण्या कडू नको, काही शेरण्या खूपच कडू असतात. आता आपण जी पेस्ट केली होती ना, ती पेस्ट टाकून द्यायच्यामध्ये आणि छान त्याला पण हलवून घेऊ. आता एक थोडीशी आणखी त्याला एकदा वाफ आल्यानंतर आपली भाजी बिलकुल रेडी आहे. आता किती सुंदर दिसते आणि चवीला पण खूपच छान लागते बरं. तुम्ही नक्की एकदा करून पहा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
तर आता मस्त आपण आता ही सर्व करणार आहे. याच्यासोबत गरम गरम भाकरी किंवा मग तुपाच्या परोठे छान आणि कशाही सोबत ही भाजी खूपच छान लागते. एकदा नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. बाय.